ठरवलं। त्यासाठी त्यांचे खूप आभार, कारण आत्ताच्या पिढीला तारा राणींचा इतिहास माहीत असणं ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे। छत्रपती संभाजी राजांनंतर आणि राजाराम राजानंतर तारा राणींनी स्वराज्य जपलं, तर त्यांच्या त्या पराक्रमाची माहिती देणारं हे नाटक आहे आणि ओव्हरऑल त्यांची एक जर्नी आपल्याला दिसते। कसं त्या उभ्या राहिल्या, विधवा झाल्यानंतरचे त्यांनी घेतलेले निर्णय जे फार लोकांना पटले नाहीत, तरी त्या स्वराज्यासाठी नेहमी उभ्या राहिल्या। तर त्यांचा हा वीर पराक्रम आपल्याला या नाटकातून बघता येईल। रणरागिणी तारा राणी हे जे नाटक आहे त्याचा शुभारंभ 19 तारीखला संध्याकाळी 4 वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहामध्ये होणार आहे। इथेच रणरागिणी तारा राणी हे ऍक्च्युली तारा राणींच्या जीवनावरचं नाट्य आहे आणि त्याची टॅगलाईन आहे 27 वर्षाचा स्वातंत्र्य लढा। हा स्वातंत्र्य लढा जो होता त्याची संकल्पना ऍक्च्युली ह्या नाटकाची नाटक व्हावं असं वाटत होतं, ते म्हणजे या शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, कनिषा वळदे, यशोमणीची भूमिका करते कृष्णा राजशेखर, जानकीबाईंची भूमिका करतायत सिद्धी घैसास, राजांची भूमिका करतायत चेतन मस्के, राजाराम महाराजांची भूमिका करतायत अरुण पंधरकर, संताजींची भूमिका करतायत उमेश ठाकूर, धनाजींची भूमिका करतायत ऋषिकेश शिंदे, औरंगजेबांची भूमिका करतायत सुनील गोडसे, जुल्फिकारांची भूमिका करतायत मुकुल देशमुख, झिनत मोनिका गद्रे, असद खान प्रसाद भोपट आणि गौरवजी शेळके नाईक ही आणि इतरही आमची प्रमुख भूमिका करणारी पात्र आहेत। काढला माणसाचं अस्तित्व हरपून घेणाऱ्या आणि अवघ्या हिंदुस्थानाला वेठीस धरणाऱ्या त्या पापी औरंग्याला याच मातीत काढला। आता मराठी तट्टे उधळू देत पार झेलमचा तटापल्ल्या